ओम नमो भगवते श्रीवासुदेवाय. ओम नमो भगवते श्रीवासुदेवाय. आदिशक्ती नामसंकीर्तन आध्यात्मिक संघटनेच्या वतीने आपण विष्णू सहस्त्रनामाची संथा घेत आहोत. काल आपला 5वा श्लोक संथा घेऊन झाला आहे. अर्थ राहिलेला आहे, त्यापासून आज सुरुवात करूया. स्वयंभू पहिलंच नाव आहे. हा शब्द आम्हाला माहिती आहे की बाकी कशाचाही आधार न घेता, बाकी कुठल्याही गोष्टीमुळे, कुठल्याही कारणाने, कोणाच्याही साह्या वाचून प्रकट होणारा असा जो कोणी आहे त्याला म्हणायचं आहे स्वयंभू. सगळ्यांच्या वर आहे, सर्वश्रेष्ठ आहे, स्वतंत्र आहे, कधीच परतंत्र होत नाही. हा सगळा स्वयंभू शब्दाचा अर्थ आहे. पण आम्ही म्हणताना असं म्हणतो की हे स्वयंभू आहे, किंवा आम्ही म्हणतो ज्योतिर्लिंग सगळे स्वयंभू आहेत, आपण होऊन निर्माण झालेत. कोणाच्याच मदतीची, कुठल्याच वस्तूची, कुठल्याच कारणाची, कशाचीच ज्याला गरज नाही असा जो निर्माण होतो त्याला स्वयंभू म्हणतो. पुढचं नाव आहे स्वयंभू शंभू. शंभू किंवा शम म्हणजे सुख. ज्याची भावना, या सुखाची भावना जो निर्माण करतो, शम म्हणजे सुख, आणि ह्या सुखाची भावना जो निर्माण करणारा आहे, भक्तांना, त्याच्या प्रिय सगळ्या लोकांना जो भावना अशी निर्माण करून देतो, सुखदायक असलेली भावना निर्माण करतो, त्याला म्हणायचं आहे शंभू. तुम्ही खरंच पहा ना की समजा मला एखाद्या गोष्टीने सुख होतं, एखादी वस्तू आहे, कपडे आहेत, काही असेल, तर मी ती भावना तयार करते का? मी ती भावना तयार करू शकते. जसं मी पोळी तयार करते, भाकरी तयार करेल, भाजी तयार करेल, तशी सुखाची भावना मी होऊन करू शकते का? त्याचं करते पण माझ्याकडे आहे का? नाही. ही भावना मधूनच उत्पन्न होते, कुठलीही भावना बरं का. इथे शम म्हणजे सुख आहे, म्हणून आपण सुख फक्त पाहतो. कुठलीही भावना निर्माण करण्याचं काम ईश्वराचं आहे. आम्हाला फक्त आम्ही कर्ताहमिति मन्यते, अहंकार फक्त आमचा आहे, पण आम्ही कुठलीही गोष्ट तयार करू शकत नाही. पुढचं नाव आहे आदित्य. आम्ही आदित्य, सूर्य याला म्हणतो. वैदिक परंपरेमध्ये आदित्य म्हणजे सूर्य आहे. किंवा पण भगवद्गीतेत जे नाव आलेलं आहे त्या अर्थानं आहे की अखंडित अशी जी पृथ्वी आहे हिला अदिती म्हणतात. आणि या पृथ्वीचा पती, धनी, मालक या अर्थाने विष्णूला आदित्य म्हणतात. आदितीचा पती म्हणून याला आदित्य म्हणलं जातं. किंवा सूर्य आहे, सूर्य एकच आहे, पण अनेक भांड्यात पाणी भरून ठेवले तर प्रत्येकात आपल्याला वेगळा दिसेल सूर्य. म्हणून एकटा असूनही अनेक रूपांनी भासतो. प्रत्येक जीवामध्ये वेगळा आहे ना, खरं तर तो एकच आहे, परमात्मा एकच आहे, आत्म्याच्या स्वरूपाने सगळ्या ठिकाणी आहे. आणि म्हणून या सारखेपणामुळे विष्णूला आदित्य म्हणलं जातं. पुष्कराक्ष पुढचं नाव आहे. आपण नावं पाहताना दरवेळेस आपण श्लोक पाहायचा आहे. भगवद्गीतेमध्ये आपण सलग अर्थ पाहत होतो, पण दरवेळेस श्लोकाकडे पाहायची गरज नव्हती, श्लोक शिकल्यानंतर अर्थ पाहताना. पण आता इथे दरवेळेस आपण जेव्हा नाव पाहू तेव्हा परत एकदा श्लोकामध्ये ते नाव पाहायचे. पुष्कराक्ष. पुष्कर म्हणजे कमळ आणि अक्ष म्हणजे डोळा. ज्याचे डोळे कमळाप्रमाणे आहेत तो पुष्कराक्ष. पुढचं नाव आहे महास्वनः. महा म्हणजे मोठा, श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ, आणि स्वन म्हणजे स्वर, म्हणजे ज्याचा ध्वनी, ज्याचा शब्द, ज्याचा स्वर, ज्याचं म्हणणं सर्वश्रेष्ठ आहे त्याला म्हणायचं आहे महास्वनः. त्याचा शब्द सर्वश्रेष्ठ आहे. मग त्याचा शब्द कुठला आहे? तर वेद हा परमेश्वराचा शब्द आहे, आणि म्हणून ते वाङ्मय सर्वश्रेष्ठ आहे. भगवद्गीता यातील शब्द हे त्याचे आहेत. हे स्वन
त्या ईश्वराचे आहेत, कृष्णाचे आहेत, म्हणून ते सर्वश्रेष्ठ आहेत. आणि म्हणून इथे त्याला महास्वना म्हणतात. किंवा ज्याचा स्वर भयंकर मोठा आहे, ध्वनी सागरासारखा आहे. 11वा अध्याय थोडासा लक्षात घ्यायचा आहे अर्थाने. सगळं जे भयंकर रूप आहे मोठं आहे, प्रलयंकारी आहे, असा जो आवाज आहे, असा जो नाद आहे, याला म्हणायचे महास्वना. अनादि निधन पुढचं नाव आहे. आदी म्हणजे ज्याला जन्म नाही, सगळ्याच्याच आधी आहे. कोणाच्या आधी? माझ्या आधी, माझ्या आईच्या आधी, वडिलाच्या आधी, त्याच्या आधी, त्याच्या आधी, त्याच्या आधी. किती लांब जाऊ, कितीही लांब गेला तरी त्याच्या आधी. वर्ष, संवत्सर, काल याच्याच काही तुम्ही या, युग सगळ्याच्याच आधी. म्हणून अनादी आहे, ज्याला आदी नाही, ज्याला जन्म नाही. आणि निधन म्हणजे नाश पावत नाही, निधन ज्याचं होत नाही, ज्याला मृत्यू शिवत नाही. जो जन्मत नाही त्याला मृत्यू नाही, असा जो आहे तो अनादी निधन. पुढचं नाव आहे धाता, धारण करणारा. सगळ्या ब्रह्मांडाला ज्यानं धारण केलेलं आहे त्याच्याशिवाय असू शकेल काय? विज्ञानानं पाहिलं तरी गोष्टच असू शकणार नाही जर ईश्वर नसेल तर, किंवा ईश्वराने धारण केलेलं नसेल तर. म्हणून त्याला धाता म्हणायचं. पुढचा शब्द विधाता. विधाता आहे प्रेरणा देणारा, निर्माण करणारा, किंवा कर्माची फळे उत्पन्न करणारा. आम्ही हे कर्म केलं, याचं काय फळ असू शकतं हे तयार करणे, हे ज्याचं काम आहे विधाता. नंतर आहे धातुरुत्तमः. धातू म्हणून ज्याला म्हणू आपण की सर्वश्रेष्ठ ज्या गोष्टी आहेत, हा निर्माण करणारा जो आहे त्याला म्हणायचं आहे धातुरुत्तमः. आणि ते उत्तम, खरं तर 2 नावं वाटू शकतात. धातू म्हणजे सर्वश्रेष्ठ आणि उत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ गुणांमध्ये. पण दोन्ही नावं एकत्र मोजल्या जातात सहस्रसंख्येच्या अर्थानं. पुढचा श्लोक पाहूया. अप्रमेयो ऋषिकेश, अप्रमेयो ऋषिकेश, पद्मनाभो मरप्रभुः, पद्मनाभो मरप्रभुः, अप्रमेयो ऋषिकेश, पद्मनाभो मरप्रभुः. खालची ओळ. विश्वकर्मा मनुस्त्वष्टा, विश्वकर्मा मनुस्त्वष्टा, स्थविष्ठ स्थविरो ध्रुवः, स्थविष्ठ स्थविरो ध्रुवः. पूर्ण ओळ. विश्वकर्मा मनुस्त्वष्टा, स्थविष्ठ स्थविरो ध्रुवः. हे थोडं जोडाक्षर लांब, म्हणजे जास्त अक्षरं मिळून झालीत म्हणून ही ओळ पुन्हा पाहू. विश्वकर्मा मनुस्त्वष्टा, स्थविष्ठ स्थविरो ध्रुवः. स्त्वष्टा स त आणि व, स्त्व स्त्व मनुस्त्वष्टा, विश्वकर्मा मनुस्त्वष्टा, स्थविष्ठ स्थविरो ध्रुवः. आता सगळा श्लोक. अप्रमेयो ऋषिकेशः, पद्मनाभो मरप्रभुः, विश्वकर्मा मनुस्त्वष्टा, स्थविष्ठ स्थविरो ध्रुवः. आता यातले नाव पाहू. अप्रमेय त्याचं नाव आहे, म्हणजे ज्याला मोजता येत नाही. प्रमेय शब्द आपल्याला गणितात गेलेला आहे, भूमितीमध्ये. असा हा अप्रमेय आहे. पण म्हणजे ज्याला मोजता येत नाही. कशाने मोजता येत नाही? प्रत्यक्ष मोजता येत नाही, अनुमानाने मोजता येत नाही, शब्दाने मोजता येत नाही, कुठलंच प्रमाण नाही याला. काय मीटरने मोजणार आहेत? बघा विश्वरूप. याचं ज्ञान करून घेता येत नाही. कशाने तरी मोजमाप याचं करणं. कसं मोजमाप करणार याला? सगळ्याच ठिकाणी सगळाच आहे. याचा काय आकार आहे? पुन्हा 11वा अध्यायचं. कशाने मोजता येत नाही असा जो आहे. सर्वतः पानिपादम तत् सर्वतो शिशिरोमुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. असा आकार मोजता येत नाही म्हणून त्याचं नाव आहे अप्रमेय. ऋषिकेश. ऋषिक म्हणजे इंद्रिय. ज्याची इंद्रियावर पूर्णपणे सत्ता आहे, किंवा इंद्रिय ज्याच्या स्वाधीन आहेत, ज्याच्या आज्ञेनं वागतात, याला म्हणायचे ऋषिकेश. ऋषिक म्हणजे इंद्रिय, ईश म्हणजे देव. इंद्रियांचा देव. इंद्रिय ज्याच्याप्रमाणे चालतात, ज्याच्या आज्ञेत चालतात, तो आहे ऋषिकेश. किंवा ज्याच्या किरणामुळे, प्रकाशामुळे सगळं जग हर्षित होतं, प्रसन्न होतो, तो आहे ऋषिकेश.
पहा, अर्थ न पाहता फक्त तुम्हाला मंत्र सांगेल. उपनिषदात सांगितलं जातं की बाबा सगळं आमचं कसं चालतं आहे, सगळ्या भावना, सगळे इंद्रिय कसं चालतात, फार छान आहे. श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनोयद वाचोह वाचं सौ प्राणस्य प्राण चक्षुश्च चक्षु अतिमुच्य धीरा प्रीत्या स्मलोकादमृता भवन्ति. म्हणून आम्ही अमृत आहोत, त्याच्यामुळे हे सगळं चालतं. पद्मनाभ, जग निर्माण करणारा ब्रह्मदेव ज्याच्या नाभीच्या ठिकाणी असलेल्या कमळातून निर्माण झाला आहे म्हणून पद्मनाभ, किंवा ज्याच्या नाभीचा आकार कमलासारखा सुंदर आहे, अर्धविकसित जसं कमळ असेल तितकं सुंदर याची नाभी आहे म्हणून तो पद्मनाभ आहे. अमर प्रभू, ज्याला कधीही मृत्यू येत नाही असा देवाचा स्वामी आहे. विश्वकर्मा, सर्व ब्रह्मांड ज्याची कृती आहे, ज्यानं विविध प्रकारची वैविध्य निर्माण केलेलं आहे, विविधता निर्माण केलेली आहे. ही निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे तो विश्वकर्मा आहे. मनू पुढचं नाव आहे. मनन करणे हा ज्याचा स्वभाव आहे, किंवा जो मन्वंतरे निर्माण करणाऱ्या मनूच्या रूपाने अवतार घेतो, पुन्हा हे सगळं सांगतो, पुन्हा हे रचतो, त्याला म्हणायचे मनू. त्वष्टा, जोडाक्षर आहे, स आधी घेतलेलं आहे. त्वष्टा, जो प्रलय ज्या क्षणी होतो तेव्हा त्या क्षणी सगळं क्षीण करतो, हळूहळू हळूहळू सगळं त्याच्यात जाऊन बसतं आहे आणि सगळं नष्ट करणे, तासणे, घासणे, झिजवणे असा त्वक्ष या धातूचा अर्थ आहे. म्हणजे शब्दाचं मूळ रूप याला धातू म्हणतो आपण. त्वष्टा हा एक देवाचा शिल्पी आहे, तयार करणारा. हे ज्याचं रूप आहे त्याला म्हणायचं आहे त्वष्टा. स्तविष्ठ पुढचं नाव. स्तविष्ठ म्हणजे आकारानं प्रचंड आहे, स्थूल आहे, विराट ज्याचं रूप आहे. पुन्हा 11वा अध्यायच लक्षात घ्यायचा आहे. असा जो आहे त्याला म्हणायचं आहे स्तविष्ट. पुढचं नाव आहे म्हणजे या श्लोकातलं शेवटचं नाव आहे स्थविरो ध्रुवः, की हा निश्चयाने सर्वापेक्षा वयाने मोठा आहे, ज्याचा निश्चय सर्वश्रेष्ठ आहे, मोठा आहे, वडील आहे, आधीपासून आहे, किंवा सगळ्यापेक्षा वयाने वृद्ध आहे. किती विचार करता येईल मागच्यासारखा, वयाने सगळ्यापेक्षाच वृद्ध आहे आणि स्थिर आहे. स्थविरो ध्रुवः. ही दोन नावं मांडता येतात, पण जेव्हा हजाराची संख्या, सहस्त्र म्हणजे हजाराची संख्या मोजतो, तेव्हा हे स्थविरो ध्रुवः हे एक नाव मिळतं, किंवा दोन्ही शब्द मिळून एकच नाम तयार होतं. ध्रुव म्हणजे अजिबात हालत नाही आपल्या जागेवरून. आम्ही ध्रुवतारा कसा सांगतो आकाशात, कधीच हालत नाही असा जो आकाराने प्रचंड मोठा आहे, निश्चयानं मोठा आहे, सगळ्यापेक्षा वडील आहे, वृद्ध आहे आणि स्थिर आहे, असा जो आहे तो स्थविरो ध्रुवः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आज आपण थांबूया.